विजापूर रोड परिसरातील सोरेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून चांदीच्या वस्तूंसह दानपेटीतील रोख रक्कम चोरट्यांनी पळवली। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोरेगाव ते आरटीओ कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्यावर गजानन महाराजांचं भव्य मंदिर आहे। या मंदिरातील गजानन महाराजांच्या डोक्यावरील छत्री, महाराजांच्या पादुका आणि दानपेटीतील रोख रक्कम चोरट्यानं पळवली। ही चोरी रात्री 12 ते पहाटे 4च्या सुमारास झाली असावी असं त्या मंदिरातील पुजारी सदाशिव गुरव यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। सकाळी 4:15 वाजता मला वॉचमॅनचा फोन आला की आमच्या दाराला बाहेरून कडी लावली, तुम्ही या। तर मग मंदिराच्या चाव्या घेऊन मी मंदिर उघडण्याकरता आलो बाहेर। तर दरवाजा खुला होता, परत गेट पण खुलं होतं आणि सगळे दरवाजे खुले दिसले, म्हणून मग ट्रस्टींना समोर कळवलं। त्याच्यानंतर मग त्यांनी सगळे मीडियावाल्यांना, पोलीस डिपार्टमेंटला कळवलं। सर्व चौकशी करून गेलेले आहेत। या ठिकाणी चांदीची छत्री होती महाराजांच्या डोक्यावरची आणि चांदीच्या समोर पादुका होत्या, त्या पादुका पण गेलेले चोरीला। आणि समोर दानपेटी होती, दानपेटीची पण कॅश दानपेटी फोडलेली आहे। आणि इथं समोर CCTVचं ते फुटेज जे होतं मशीन, ते मशीन पण गेलेले चोरीला। साधारण मंदिर 9:30ला बंद झाल्यानंतर 9:45 ते 10 वाजता मंदिर बंद झालं पूर्ण। ते 10 ते 4च्या दरम्यान आम्हाला माहीत नाही एक घडलं सगळं। महाराजांच्या वस्तू म्हणजे हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे, ते परत मिळावेत आणि लाखो लोक इथं समाधानासाठी आणि शांततेसाठी येत असतात। अशा वस्तूंची चोरी होऊ नये। सोरेगाव ते कुमठा रोडवर असलेल्या गजानन महाराजांच्या मंदिरात चोरट्यानं एकूण 5 कुलप कटावणीच्या सहाय्यानं तोडली असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे। रात्री 12 ते 5:30च्या दरम्यान पोलिसांची गस्त असते, तरीही विजापूर नाका हद्दीमध्ये 2-3 ठिकाणी चोरट्यांनी हातकी सफाई केली। आम्ही इथं संध्याकाळच्या वेळेला एकदा 8-9 वाजता आलं तर पोलीस लोकांनी आम्हाला विचारत होते कशासाठी, कुठे रस्त्यात वाटते तिथं कुठं निघालो, काय निघालो। आम्ही गजानन महाराज म्हणल्यावरती जा म्हणत होते, पण आज आम्ही आता इथं दर्शनला दुपारी आलो तर इथं समजलं की असं पहाटे चोरी झाली। मग चोरी झाली म्हणल्यावरती तर इथं तर गस्त असते, कसं काय चोरी झाली आम्हाला म्हणजे मनाला थोडं भाविक आलं, त्याला थोडं वाईट वाटलं। आपण आता याच्या पुढे तो गस्तचं हे वाढवून मर्यादा थोडं वाढवलं पाहिजे असं आमची विनंती आहे।